नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत. आज आपण पाहणार आहोत की इंग्लिशच्या पेपरमध्ये जो ॲप्रिसिएशन ऑफ अ पोयमचा क्वेश्चन येतो, तर त्याच्यामध्ये ॲप्रिसिएशन नेमकं कसं लिहायचं आणि कशा पद्धतीने आपण याच्यामध्ये मॅक्सिमम मार्क्स स्कोअर करू शकतो. मॅक्सिमम म्हणजे किती? तर हा जो प्रश्न आहे तर हा तुम्हाला विचारला जाणार आहे 5 मार्कांसाठी. सो तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स जे आहेत तेवढे स्कोअर करायचे आहेत. आता हे 5 मार्क तुम्ही कसे मिळवणार आहात ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे जे ॲप्रिसिएशन आपण पाहतोय तर हे यू स्टार्ट डाईंग स्लोली या पोयमचं आहे. ॲप्रिसिएशन लिहिताना तुम्हाला पोयम दिली जाते पेपरमध्ये, सो तुम्हाला पोयम वगैरे बाय हार्ट करायची गरज नाही आहे. पण शक्यतो त्या पोयमचं टायटल आणि नेम ऑफ द पोएट तुम्हाला माहिती पाहिजे. कारण कधीकधी इन केस तुम्हाला जर पोयमचं नाव नाही दिलं किंवा पोएटचं नाव नाही दिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी काहीच लिहिता येणार नाही. त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही जे पोएटचं नाव आहे आणि जे पोयमचं नाव आहे तर ते बाय हार्ट करून जाल. कधीकधी दिलं जातं, कधीकधी नाही दिलं जात. ठीक आहे. सो बेसिकली ॲप्रिसिएशन कसं लिहायचं लेट अस सी. सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न तुम्हाला क्वेश्चन नंबर 3B मध्ये विचारला जातो. आपलं 3rd सेक्शन पोयमचं आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3A तर पूर्ण क्वेश्चन आणि आन्सर्सवरती असणार आहे आणि क्वेश्चन नंबर 3B मध्ये तुम्हाला 5 मार्क्ससाठी ॲप्रिसिएशन विचारलं जातं. आता 5 मार्क नेमके कसे मिळतात बघा. आन्सर जेव्हा तुम्ही लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला पोयम दिली जाईल. पोयम रीड करायची आहे, समजून घ्यायची आहे. जर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ती पोयम कशावरती आहे किंवा त्याच्यामध्ये काय आहे तर मग रीड करण्यात वेळ नका घालवू. माझं तर सजेशन असं असेल की तुम्ही बाकी सगळं जे आहे फिगर ऑफ स्पीच असेल, राईम स्कीम वगैरे ते तुम्ही पोयममधून शोधून वगैरे लिहू शकता किंवा काही असे राईम स्कीम आहेत जे काही असे फिगर ऑफ स्पीच आहेत ते जे सगळ्या पोयमला सेम असतात किंवा सगळ्यांना चालतात. तर तुम्ही ते मनाने लिहिलं तरी पण चालेल पोयम न रीड करता. सेंट्रल आयडिया शक्यतो घरून पाठ करून जा किंवा वाचून जा. तिथे आयत्या वेळेला जर तुम्हाला तुमचं इंग्लिश खूप छान आहे, ग्रामर खूप छान आहे तर तुम्ही मनाने लिहा. पण तुम्हाला जर असं वाटतं की ग्रामरमध्ये मार्क्स जाऊ शकतात, इंग्लिशमध्ये वाक्यरचनेमध्ये मार्क्स जाऊ शकतात तर प्लीज ती रिस्क घेऊ नका. 2 मार्कांचा प्रश्न आहे आणि असं करत करतच तुमचे मार्क्स वाढणार आहेत. सो इंग्लिशमध्ये तसंही आपल्याला खूप मोठी मोठी उत्तरं नसतात पाठ करायला. सो जे काय थोडं थोडं आहे ते पाठच करून जाऊया जेणेकरून प्रश्नच नको. जास्त कविता नाही आहेत, जेवढ्या कविता आहेत त्यांचं फक्त तुम्हाला 4 ते 5 ओळींचं सेंट्रल आयडिया बाय हार्ट करायची आहे. बाकी तर तुम्ही पोयम बघून आरामात लिहू शकता. ठीक आहे. सो फक्त तुम्हाला ते 4-4 ओळी पाठ करावे लागतील जेवढ्या सगळ्या कविता आहेत त्या सगळ्यांच्या. कारण कुठल्या ॲप्रिसिएशनला येईल हे काही आपण नाही सांगू शकत. राईट. सो आता बघा, तुम्हाला जेव्हा तुम्ही आन्सर लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला सुरुवातीला ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम हे हेडिंग किंवा आपण प्रश्न लिहितो ना क्वेश्चन नंबर 3B इथे लिहितो आणि मग इथून लिहायला सुरुवात करतो. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम असं लिहायचं आहे. ट्राय करा की तुमच्याकडे थोडीफार जागा शिल्लक असेल क्वेश्चन नंबर 3A तर त्याच्या खाली न सॉल्व करता नवीन पानावरती ॲप्रिसिएशन लिहिण्याचा प्रयत्न करा. इवन हा प्रश्न जरी सब क्वेश्चन असला तरी पण नवीनच पान घ्या, कारण पूर्ण प्रश्न एका पानावरती येईल असं बघा. प्रेझेंटेशनच्या दृष्टीने ते चांगलं आहे. ठीक आहे. सो वरती तुम्हाला हेडिंग द्यायचं आहे ॲप्रिसिएशन ऑफ पोयम आणि मग खाली ॲप्रिसिएशन लिहायला सुरुवात करायची आहे. ॲप्रिसिएशन लिहिताना पहिला पॉईंट असणार आहे टायटल. हे पॉईंट्स तुम्हाला पेपरमध्ये दिले जातात. सो त्या पॉईंटचा सिक्वेन्स फॉलो करा. सिक्वेन्स बदलू नका कारण खूप मोठा असा काय प्रश्न नाही आहे. 5च पॉईंट्स आहेत. सो त्या सिक्वेन्सप्रमाणेच लिहा. पहिल्यांदा लिहायचं आहे टायटल, शब्द लिहायचा टायटल, मग पुढे डॅश किंवा कोलन तुम्ही देऊ शकता आणि मग पुढे लिहायचं आहे जे काही टायटल असेल ते. टायटलमध्ये पुढे इथे डॉट्स आहेत तर डॉट्स द्यायचे. जसं टायटल दिलं असेल पेपरमध्ये तसं सेम टू सेम उतरवायचं आहे. ठीक आहे. किंवा पुस्तकामध्ये ज्याप्रमाणे टायटल असेल, जर पेपरमध्ये इन केस छापून दिलं नसेल तर तुम्हाला त्याचं टायटल माहिती पाहिजे. सो जेव्हा तुम्ही सेंट्रल आयडिया बाय हार्ट करणार आहात तेव्हा टायटल आणि पोएटचं नाव, ओके. सो पोयमचं नेम आणि पोएटचं नेम दोघी पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि मग सेंट्रल आयडिया बाय हार्ट करायची आहे. ठीक आहे. हे लिहिल्यानंतर टायटलला तुम्हाला असणार आहेत अर्धा मार्क. सो तुम्ही फक्त टायटल लिहिलं की तुम्हाला अर्धा मार्क आरामात मिळणार आहे. युजली टायटल प्रश्नपत्रिकेमध्ये असतं. सो तुम्हाला फक्त कॉपी पेस्ट करायचं आहे. कॉपी पेस्ट करताना कुठल्याही प्रकारे स्पेलिंग मिस्टेक नाही झाली पाहिजे, कुठल्याही प्रकारचे खाडाखोड नाही झाली पाहिजे, नाहीतर या ठिकाणी अर्धा मार्क मिळणार नाही. कारण याच्यामध्ये काहीच चॅलेंज नाही आहे. तुम्हाला जर पुढे नाव दिसतंय पोएमचं तर तुम्हाला फक्त उतरवायचं आहे ते. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे खाडाखोड नको आहे, स्पेलिंग मिस्टेक नको आहे, काहीही याच्यामध्ये नको आहे. स्पष्ट क्लिअर याचं नाव असलं पाहिजे. ठीक आहे. सो हा प्रश्न लिहिताना डोकं शांत ठेवून लिहा कारण तुमच्यासमोर उत्तर आहे. तुम्हाला फक्त उतरवायचं आहे कुठलीही खाडाखोड मिस्टेक न करता. ठीक आहे. नेक्स्ट आहे दुसरा प्रश्न. सो या ठिकाणी तुम्हाला आरामात अर्धा मार्क मिळतो. दुसऱ्या याच्यामध्ये आहे नेम ऑफ दी पोएट. पोएटचं नाव पण खाली दिलेलं असतं कविता संपल्यानंतर. सो तिथूनच पाहून तुम्हाला लिहायचं आहे. एवढं लिहिलं की तुम्हाला मिळणार आहे अगेन अर्धा मार्क. पोएटचं नावामध्ये पण कुठल्याही प्रकारची मिस्टेक नाही पाहिजे. PABLONERUDA असं म्हणत लिहा. कुठल्याही प्रकारे मिस्टेक नको आहे. पहिलं अक्षर इकडचं कॅपिटल, इकडचं पहिलं अक्षर कॅपिटल, हे सगळे रूल्स फॉलो करायचे आहेत, नाहीतर हातचे मार्क्स जातील. ठीक आहे. सो असं करत करत टायटल आणि पोएटच्या नेमचे मिळून 1 मार्क तुम्हाला मिळालेला आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे राईम स्कीम.
आता जर आपण स्पेसिफिकली ही पोयम पाहिली तर या पोयममध्ये कुठल्याही प्रकारची राईम स्कीम नाही आहे. आता राईम स्कीम म्हणजे काय, तर एखाद्या ओळीच्या शेवटी, कवितेमध्ये खूप साऱ्या ओळी असतात, तर एकाच स्टांजामध्ये एका ओळीच्या शेवटी जो शब्द आलेला आहे त्याच्या खालच्या ओळीच्या शेवटी पण जर त्याचा रायमिंग वर्ड आला तर मग आपण वरच्या ओळीला आणि खालच्या ओळीला दोघांनाही ए नाव देतो. सपोज अजून एक ओळ आहे त्याच्या खाली, त्याच्यामध्ये एक रायमिंग शब्द आला आणि त्याच्या खालच्या ओळीमध्ये पण तो रायमिंग शब्द असेल तर मग आपण त्याला बी बी म्हणतो. कळलं असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला जर हवं असेल तर मी रायमिंग स्कीमचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेन ज्याच्यामध्ये मी कवितेचं रायमिंग स्कीम लिहून दाखवेन. याला काय रायमिंग स्कीम नाही आहे, सो प्रश्नच नाही आहे. रायमिंग स्कीम म्हणजे प्रत्येक ओळीच्या शेवटी मॅच होणारे रायमिंग वर्ड्स आले पाहिजेत. वरच्या ओळीचा आणि खालच्या ओळीच्या शेवटी दोघांमध्येही रायमिंग वर्ड्स असतील तर त्याच्यामध्ये रायमिंग स्कीम असते. याच्यामध्ये असा कुठलाही रूल नाही फॉलो केला आहे. सो ही कविता फ्री वर्ड्समध्ये जाते, म्हणजे मुक्त छंदामध्ये लिहिलेली आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कुठलीही राईम स्कीम फॉलो केलेली नाही आहे. सो स्पष्ट लिहायचं की देअर इज नो राईम स्कीम इन द पोयम. इट इज रिटन इन फ्री वर्स स्टाईल विदाउट रेग्युलर स्टांजा डिव्हिजन ऑर मीटर. म्हणजे कुठल्याही प्रकारे नाही आहे की पहिल्या स्टांजामध्ये 4 ओळी आहेत, दुसऱ्या स्टांजामध्ये 4 ओळी आहेत, असं काही नाही आहे. सलग कविता लिहिली गेलेली आहे विदाऊट एनी बॅरियर किंवा विदाऊट एनी डिव्हिजन. ठीक आहे, सो तुम्हाला हे लिहायचं आहे किंवा तुम्ही हे पुढचं न लिहिता फक्त एवढं लिहिलं तरी पण चालेल. ठीक आहे, हे तुम्हाला नसेल लिहायचं, फक्त एवढं लिहिलं देअर इज नो राईम स्कीम इन द पोयम ॲज इट इज रिटन इन फ्री वर्स, एवढं लिहिलं तरी पण चालणार आहे. ठीक आहे, हे बाकीचं तुम्हाला नसेल लिहायचं, यू कॅन स्किप, लिहिलं तरी पण चालेल, नाही तरी पण चालेल. एवढं लिहिलं की तुम्हाला 1 मार्क मिळणार आहेत. किंवा कधी कधी देअर इज नो राईम स्कीम इन द पोयम एवढं लिहिलं तरी पण 1 मार्क मिळतात, पण शक्यतो ती फ्री वर्ड्समध्ये आहे. राईम स्कीम नाही आहे तर मग काय, फ्री वर्ड्समध्ये आहे, तर हे पण तुम्ही त्यांना सांगा म्हणजे लिहा. ओके, सो इथे तुम्हाला आरामात 1 मार्क मिळतो एवढं लिहिलं तर. आणि जर राईम स्कीम असेल तर पहिल्या स्टांजामध्ये ए ए बी बी आहे, दुसऱ्या स्टांजामध्ये सी सी डी डी आहे, जी काही असेल ती राईम स्कीम लिहायची आहे तुम्हाला. किती स्टांजाची लिहायची, तर जर सगळ्यांमध्ये सेम असेल तर फॉर ऑल स्टांजाज आणि मग रायमिंग स्कीम लिहायची. किंवा 2 स्टांजामध्ये सेम आहे, तिसऱ्या स्टांजामध्ये डिफरंट आहे, तर मग फर्स्ट सेकंडसाठी सेम लिहायची, थर्डसाठी वेगळी, जी काही वेगळी असेल ती लिहायची. म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला प्रत्येक स्टांजासाठी जर वेगळी असेल तर राईम स्कीम लिहायची आहे, आणि सेम राईम स्कीम असेल तर मग फॉर ऑल स्टांजाज असं वरती लिहायचं आणि खाली जी काही राईम स्कीम असेल ती लिहायची. ठीक आहे, नसेल तर काय लिहायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे फिगर्स ऑफ स्पीच. आता फिगर्स ऑफ स्पीच तुम्हाला सांगू का, की ॲपोस्ट्रॉफी याच्यामध्ये वापरलं गेलेलं आहे, याच्यामध्ये अँटिथेसिस वापरलं गेलेलं आहे. अजून एक येतं ॲलिटरेशन. ॲलिटरेशन म्हणजे काय, एखादं अक्षरचा आवाज किंवा एखादं अक्षर त्या कवितेमध्ये खूपदा रिपीट होतं. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो ॲलिट्रेशन. हे ॲलिट्रेशन जे फिगर ऑफ स्पीच आहे ते सगळ्या पोयमसाठी ॲप्लिकेबल असतं. कुठलीही पोयम घ्या आपल्या पुस्तकामधली, त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही ॲलिट्रेशन लिहिलं तरी पण तुम्हाला बरोबर दिलं जाणार. रिपिटेशन म्हणजे काय, पूर्णच्या पूर्ण शब्दच रिपीट होत असतो बऱ्याचदा एका ओळीमध्ये. मोस्टली बऱ्याच पोयममध्ये, सगळ्या नाही म्हणणार मी, पण बऱ्याच पोयममध्ये रिपिटेशन पाहायला मिळतं. ठीक आहे, तुम्हाला जर वाटते की एका ओळीमध्ये 2 अगदी सेम शब्द पाहिजे, एका ओळीमध्ये सेमच शब्द रिपीट होतोय एका ओळीमध्ये ते पण, तर तुम्ही त्या ठिकाणी रिपिटेशन यूज करू शकता. ॲपोस्ट्रॉफी म्हणजे कुठेतरी ॲपोस्ट्रॉफीमध्ये काहीतरी लिहिलं असेल, कुणातरी सांगण्यासाठी काहीतरी लिहिलं असेल. फॉर एक्झाम्पल मून जी पोयम आहे आपली, मून ओ मूनवाली, त्याच्यामध्ये कसं ॲपोस्ट्रॉफी आहे, आपण मूनला काहीतरी सांगतोय, तर त्या प्रकारे. अँटिथेसिस म्हणजे काय, एकाच वाक्यामध्ये, कवितेचं एकच वाक्य आहे आणि त्याच्यामध्ये एकाच वाक्यात 2 अपोजिट वर्ड्स वापरले असतील तर त्याला आपण म्हणतो अँटिथेसिस. ओके, सो आता तुम्हाला किती फिगर ऑफ स्पीच लिहायचे आहेत, एकच लिहायचं आहे, कुठलंही एकच नाव लिहायचं आहे. आणि तुम्हाला जर नाही माहिती फिगर ऑफ स्पीच काय असतं, कसं लिहायचं, तर ॲलिट्रेशन हा शब्द लिहून या, तुम्हाला 1 मार्क मिळणार. ठीक आहे, कारण मोस्टली सगळ्याच पोयममध्ये ॲलिट्रेशन असतं. आणि तुम्हाला अजूनही विश्वास नाही आहे तर तुम्ही अजून एखादं कुठला तरी फिगर ऑफ स्पीच पण लिहून येऊ शकता जे त्या पोयमसाठी सुटेबल आहे. ठीक आहे, पण मोस्टली याच्या बाहेर फिगर ऑफ स्पीच शक्यतो 10thला नाही जात, कारण इझी आहे, तुम्हाला कुठलंही ॲलिट्रेशन किंवा रिपिटेशनमधलं एक तरी त्याच्यामध्ये पाहायला मिळतंच. सो एवढं लिहिलं की तुम्हाला 1 मार्क मिळणार आहेत. बघा, टायटल आणि नेम ऑफ पोएटचा मिळून 1 मार्क, राईम स्कीमचा 1 मार्क, फिगर ऑफ स्पीचचा तुम्हाला मिळालेला आहे 1 मार्क. असे एकूण मिळून आपले 3 मार्क या ठिकाणी झालेत. आता उरलेले 2 मार्क सगळ्यात महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे थीम ऑर सेंट्रल आयडियासाठी. थीम ऑर सेंट्रल आयडिया 2 मार्क्ससाठी लिहायची असते. सो एक्सपेक्टेड आहे की 4 ते 5 ओळींचं उत्तर तुमचं असलं पाहिजे. या 4 ते 5 ओळींमध्ये कुठल्याही प्रकारची ग्रॅमॅटिकल मिस्टेक नको, तर तुम्हाला इथे फुल मार्क्स म्हणजेच 5 पैकी 5 मार्क्स मिळतात. पण एखादी ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे, खाडाखोड केलेली आहे, तर लगेच अर्धा तो 1 मार्क कापला जातो. कारण हा प्रश्न खूप इझी आहे, सो कुठल्याही प्रकारचे मिस्टेक्स करायच्या नाही आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्हाला शक्यतो ट्राय करा की तुम्ही सेंट्रल आयडिया किंवा थीम घरूनच पाठ वगैरे करून जाल. आता थीम कसं लिहायचं किंवा थीम काय असतं, तर पूर्ण पोयम रीड केल्यानंतर तुम्हाला काय समजलं किंवा हे पोयम कशावरती बेस्ड आहे, तर त्याला आपण म्हणणार आहोत आयडिया वगैरे ज्याला आपण म्हणतो, तर त्याला आपण म्हणणार आहोत थीम.
सो द थीम ऑफ द पोयम कॅन बी कंडेन्स थस, म्हणजे थीम ऑफ द पोयम आपण असे सांगू शकतो की, हे वाक्य लिहिलं नाही लिहिलं तरी पण चालेल, ऑप्शनल आहे, तुमच्यावरती आहे. ओके, सो थीम आपण असे सांगू शकतो की लाईफ मस्ट फ्लो अँड रिन्यू इटसेल्फ ॲट एव्हरी मोमेंट ऑफ इट्स बीइंग, म्हणजे प्रत्येक वेळी लाईफ वाहत राहिली पाहिजे किंवा लाईफ चालत राहिली पाहिजे. असं नाही की एकच काहीतरी मोनोटॉनस रुटीन चालू आहे आणि तेच फॉलो करतोय, असं नको. लाईफ नेहमी फ्लो होत राहिली पाहिजे, प्रत्येक वेळी नवीन नवीन काहीतरी घडलं पाहिजे त्याच्यामध्ये, तरच आपण प्रत्येक मोमेंट किंवा प्रत्येक क्षण जो आहे तर तो जगू शकतो. वी लिव्ह फुल्ली ओनली वेन वी एनरिच अवर सेल्व्स विथ न्यू नॉलेज, आपण तेव्हाच पूर्ण जगू शकतो. पूर्ण जगू शकतो म्हणजे काय की आपण एक कंप्लीट लाईफ जगू शकतो. फक्त रोज तेच तेच करतोय, काहीच नवीन करत नाही आहे, एक मोनोटॉनीमध्ये सगळं जीवन आपलं जगतोय, तर ते काही आपण जीवन जगत नाही आहोत, ते असंच चाललं आहे आपला टाईमपास. टाईमपास पण नाही म्हणता येणार, म्हणजे असंच एक काहीतरी जगायचं म्हणून जगतोय असं काहीतरी आहे. पण आपल्या लाईफ आपण तेव्हाच एक संपूर्ण किंवा फुल्ली जगू जेव्हा आपण रोज नवीन नवीन एक्सपिरियन्सेस घेतोय, रोज नवीन नवीन नॉलेज घेतोय, वाईड एक्सपिरियन्स घेतोय, फ्रेश इमोशन्स आपण अनुभवतोय, डेअरिंग एन्काउंटर्स आपण करतोय, काहीतरी एक्साइटिंग चॅलेंजेस आपण करतोय, तेव्हाच आपण आपली लाईफ पूर्णतः जगतोय. इफ वी सेटल फॉर अ लाईफ, जर आपण लाईफमध्ये पूर्णतः सेटल झालं, म्हणजे आता सगळं काही सेट आहे, काहीच नवीन नाही आहे, रोज तेच करायचं आहे, रोज 9ला ऑफिसला जायचं आहे, 5ला घरी यायचं आहे, किंवा 9ला शाळेत जायचं आहे, 5ला घरी यायचं आहे, जे काय असेल ते. सो बेसिकली तेच एक रुटीन आहे, काहीच नवीन नाही आहे त्याच्यामध्ये, काही एक्साइटिंग नाही आहे, लाईफ सेटल आहे. तर मग अशा वेळेस ती लाईफ जी आहे तर ती स्टॅग्नंट बनते. म्हणजे स्टॅग्नंट म्हणजे काय माहिती आहे का, नालं माहिती आहे ना, नाल्यामध्ये पाणी कसं असं एकदम स्थिर असतं आणि त्याच्यामध्ये मग स्थिर पाण्यामध्ये कचरा होतो, घाण होते, शेवाळ वगैरे साचतं, तर त्याप्रमाणे लाईफ होते. म्हणजेच काय, तर सारखं तेच किंवा स्टेबल राहिल्यामुळे ना आपल्या नवीन काय करायची आपल्यामध्ये इच्छाच राहत नाही आणि मग आपण सॅड वगैरे राहू शकतो. सो ते झालं, स्टॅग्नंट होते आपली लाईफ किंवा स्थिर बनते, त्याच्यामध्ये काही एक्साइटिंग नाही आहे, काही थ्रिल नाही आहे, काही ॲडव्हेंचर नाही आहे, अशी लाईफ बनते. सो रिपीटिव्ह सारखं तेच करायचं आहे, कन्व्हेन्शनल बनते लाईफ. सो बेसिकली हे सगळं होतं जर आपण लाईफमध्ये असं खूप सेटल राहिलो तर, ठीक आहे. सो वी स्टार्ट डाईंग स्लोली इन्स्टेड ऑफ लिव्हिंग द लाईफ फुल्ली, आणि मग असं जर आपण सेटल राहिलो, लाईफ जर स्टॅग्नंट बनली, तर आपण लवकरच डाईंग स्लोली म्हणजे लवकरच आपली लाईफ संपत जाईल आणि आपण आपली लाईफ फुल्ली जगू शकणार नाही. सो हा एक जिस्ट आहे, ज्याला आपण म्हणूया पूर्ण पोयममधला, की सार आहे पूर्ण पोयमचं, आणि हे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. याच्यामध्ये कवितेच्या ओळी वगैरे काही एक्सपेक्टेड नाही आहे, तुम्हाला काय समजलं आहे ती आयडिया किंवा ती थीम तुम्हाला लिहायची आहे. आता प्रश्न असा विचारला जातो मला की डायजेस्टमधलं सेंट्रल आयडिया लिहिलं तर चालेल का, टार्गेटमध्ये लिहिली तर चालेल का, कुठल्या तरी रेफरन्स बुकमध्ये लिहिलं तर चालेल का, चालेल, कारण कुठेही असं मेन्शन नाही आहे की तुम्ही सेंट्रल आयडिया कुठून तरी बघून लिहू शकत नाही, असं कुठे मेन्शन नाही आहे. फक्त तुम्ही जर एक टॉपर विद्यार्थी असाल किंवा तुम्हाला जर अगदीच इंग्लिशमध्ये रिटन पेपरमध्ये 70च्या वर वगैरे मार्क्स मिळत आहेत, तर तुमचे मार्क्स जर तुम्ही कुठूनही तरी बघून किंवा आहे असं सेंट्रल आयडिया लिहिली असेल किंवा आहे अशी पाठ करून लिहिली असेल, तर तिथे कापले जाऊ शकतात. कारण तुमचा पेपर एवढा चांगला आहे की इट्स एक्सपेक्टेड की तुम्ही मनाने किंवा थोडेफार चेंजेस करून सेंट्रल आयडिया लिहावं. सो शक्यतो ट्राय करा की तुम्ही रेफरन्स घ्या डायजेस्टमधला, आणि तुम्हाला जर 1.5 मार्क वगैरे हवा असेल तर तुम्ही आहे असं पाठ करून लिहिलं तरी पण चालेल. जास्त मार्क्स नाही कापले जात, लईतले अर्धा मार्क वगैरे कापला जातो. पण तुम्हाला जर अगदी 2 पैकी 2च हवे आहेत तर ट्राय करा की थोडेसे शब्द बदलाल, जास्त काय बदल करायची गरज नाही आहे. थोडेसे समानार्थी शब्द वेगळे वापरा, तर या ठिकाणी न्यू नॉलेज वापरले, तुम्ही अजून काहीतरी वेगळं वापरा, न्यू एक्सपिरियन्सेस वापरा वाईड एक्सपिरियन्सेसच्या ऐवजी. अजून तुम्हाला जे काही हवं असेल, एखादं एक्झाम्पल तुम्हाला देता आलं असेल तर ते याच्यामध्ये करता येऊ शकतं. एक्झाम्पल ॲज सच एक्झाम्पल नाही, पण थोडंसं खूप मोठं वगैरे पण लिहायची गरज नाही, थोडंसं एकदम विषयाला अनुसरून आणि पटकन संपेल असं. सो असं काहीतरी तुम्ही याच्यामध्ये ॲडिशन टाकू शकता, अगदीच सेम कॉपी पेस्ट न करता. पण तरी पण तुम्हाला जर तेवढे कष्ट घ्यायचे नसतील तर अगेन तुम्ही कुठल्याही रेफरन्स बुकमधलं फॉलो केलं, 21 सेट्समधलं फॉलो केलं आहे असं लिहिलं तरी पण चालणार आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण ॲप्रिसिएशन पाहिलेलं आहे. ॲप्रिसिएशनला आहे 2 मार्क. सो जर तुम्ही या फॉर्मॅटमध्ये लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी 5 पैकी 5 मार्क्स मिळणार आहेत. आता ज्यांना हे यू स्टार्ट डाईंग स्लोलीचं ॲप्रिसिएशन हवं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात, आणि तुम्हाला नेक्स्ट कोणत्या पोयमचं ॲप्रिसिएशन हवं आहे ते मला खाली कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी तो व्हिडिओ अपलोड करेन. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आपण सिरीज जी सुरू केलेली आहे की पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळवायचे, लँग्वेज स्टडीवरती व्हिडिओ झाला आहे, आता हा ॲप्रिसिएशनचा व्हिडिओ आहे, आणि लवकरच नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या सेक्शनवरती हवा आहे तो पण नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.